दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्यामध्ये प्रथम मनुष्याला ही अन्नाची खूप गरज असते. अन्नासाठी मनुष्य काहीही करायला तयार असतो, कारण भूक जी आहे ही माणसाला काहीही करायला भाग पाडते. बघा, सैतानाने अरण्यामध्ये ज्यावेळेस प्रभू येशूची परीक्षा घेतली त्यावेळेस सर्वात प्रथम त्यांनी काय सांगितलं की या धोंड्याच्या भाकरी हो अशी तू आज्ञा कर. कारण त्याला सैतानाला माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस उपाशी होता. 40 दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं आणि म्हणून तो त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होता. आपण प्रभूची प्रार्थना म्हणताना सुद्धा म्हणतो, आमची रोजची भाकर आज तू आम्हाला दे. ही भाकर शारीरिक भुकेच्या पलीकडची आहे. मार्था आणि मरिया ह्या दोन बहिणींचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो की मार्था ही शारीरिक जी भूक आहे त्यासाठी धावपळ करत होती, कष्ट करत होती, परंतु मरिया प्रभू येशू जवळ बसून होती, कारण तिने आध्यात्मिक भाकर निवडली होती, जीवनाची भाकर निवडली होती. आणि कारण येशूच जीवनाची भाकर आहे. ही जीवनाची भाकर आमची आध्यात्मिक भूक भागवते. आम्ही फक्त म्हणतो की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, पण मनात हेही म्हणा की ही जीवनाची भाकर जी आहे ती आम्हाला रोज दे. आणि जीवनाची भाकर म्हणजे देवाचं वचन. ते रोज आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. रोज ते वचन आम्ही ग्रहण केलं पाहिजे आणि त्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही हे जर वचन ग्रहण केलं, त्याचं वचनाचं जे अन्न आहे ते आम्ही रोज ग्रहण केलं तरच आमची आध्यात्मिक वाढ होणार आहे. ही शारीरिक भाकर सोबतच जीवनाची भाकरसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान सुवर्तमान ह्याचं 6वा अध्याय 35वा वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 6 and verse 35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.